इब्राहिम लोदी नावाच्या माणसानं अनेक वेळा भारतावर आक्रमण केलं, स्वारी केली, पण एकदा नाही दोनदा नाही तब्बल 17 वेळा भारतावर आक्रमण केलं आणि 17 वेळा तो पराभूत झाला. आणि त्याला पराभूत करणारा सम्राट म्हणजेच सम्राट पृथ्वीराज चव्हाण. सम्राट पृथ्वीराज चव्हाणनी त्याला 17 वेळा पराभव केलं. पण लेकाचं काय करायचं, पराभव झाला त्याचा की तलवार ठेवायचं, तलवार टाकून द्यायचं राजाच्या पुढं आणि जीवदान मागायचं. आणि हे जे राजे होते राजस्थानचे, पृथ्वीराज चव्हाण असो किंवा इतर दुसरेही राज्य असो, हे राजपूत जे राजे होते, या राजपूत राजे निहत्या माणसावर हमला करत नसे. समोरच्या माणसानं जर तलवार हातातून टाकून दिली आणि जीवदान मागितलं तर जीवदान द्यायचे, कारण ते निहत्या माणसावर हमला करायचे नसते. याचाच फायदा घेऊन इब्राहिम लोदीने 17 वेळा त्याला जीवदान मागितलं आणि राजाने त्याला 17 वेळेस जीवदान दिलं. पण लेकाच्यानं 18व्या वेळी त्याच्या दुश्मना म्हणजे पृथ्वीराज चव्हाणच्या दुश्मनासंग मिळून पुन्हा हमला केला आणि त्या हमल्यात मात्र तो विजयी झाला आणि सम्राट पृथ्वीराज चव्हाण हे पराभूत झाले. कदाचित सम्राट पृथ्वीराज चव्हाणला जर महाभारतातली शिकवण व्यवस्थितरित्या जर कोणी दिली असती तर कदाचित इस्लामिक काळाचं राज्य भारतावर आलं नसतं. कारण श्रीकृष्णाने सांगितलं आहे की आपले शत्रू हे मुळापासून संपवले पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे की महाभारतात 100 कौरव होते, 100च्या 100ही कौरव खराब नव्हते. पण श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं, या 100तला जरी एक जरी वाचला तर उद्या हा तुझ्यावर हमला करेल आणि तुला जीव मारेल. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की एकही शत्रू जिवंत राहता कामा नाही, कारण तो उद्या आपल्या शत्रूसंग मिळून आपल्या पुन्हा हमला करू शकतो आणि आपल्याला पराभूत करू शकतो. त्याच्यामुळं कुठंतरी महाभारतातून आपण शिकायसारखी गोष्टी आहे. एकही शत्रू ठेवू नाही, कारण भविष्यात तो शत्रू आपल्याला घातक ठरू शकतो, हे या घटनेनं आपल्याला समजते.